स्वतंत्र अधिवास अन वाघिणीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 किलोमीटरचा प्रवास करीत बुलढाणा जवळचे ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या C1 वाघाचा एकांतवास संपणार असून लवकरच त्याचे एका वाघिणीसोबत मनोमिलन होणार असल्याचे संकेत समितीच्या बैठकीत मिळाले आहे। स्वतंत्र अधिवास अन वाघिणीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 किलोमीटरचा प्रवास करीत बुलढाणा नजीकचे ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या C1 वाघाचा एकांतवास संपणार असून लवकरच एका वाघिणीसोबत मनोमिलन होणार असल्याचे संकेत समितीच्या बैठकीत मिळाले असून त्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात T1 या वाघिणीने 2016 मध्ये 3 पिल्लांना जन्म दिला होता। त्या पिल्लांचे नामकरण C1, C2 आणि C3 करण्यात आले होते। या तिन्ही वाघांना 25 आणि 27 मार्च 2019 दरम्यान रेडिओ कॉलर लावण्यात आले होते। वाघांचे परिक्रमण तपासण्याच्या दृष्टिकोनातून हे रेडिओ कॉलर महत्त्वपूर्ण ठरले आहे। यातील C1 हा सब अडल्ट वाघ महाराष्ट्र व तेलंगणा हे 2 राज्य व महाराष्ट्रातील 6 जिल्हे फिरून 5 महिन्यात 1700 किलोमीटरचे अंतर पार करीत बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 1 डिसेंबर 2019 ला पोहोचला होता। 1300 किलोमीटरची मुसाफिरी करणाऱ्या C1 वाघाने 205 चौरस किलोमीटर मध्ये विस्तारलेले ज्ञानगंगा अभयारण्य पिंजून काढले। डिसेंबर मध्ये C1 वाघ ज्ञानगंगा अभयारण्य सोडून अजिंठा पर्वतरांगा ओलांडत अजिंठा लेणी व औदुंबर गवताळा अभयारण्यात जाऊन पोहोचला। मात्र जानेवारी मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात परत आल्यानंतर त्याला योग्य अधिवास मिळाल्याने तो आजपर्यंत इथे स्थिरावलेला आहे। या वाघाला एक वाघीण मिळावी यासाठी काय काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात या अभ्यासासाठी एक समिती गठीत करण्यात आली। या समितीची बैठक 28 मार्चला होणार होती। मात्र लॉकडाऊनमुळे तब्बल 4 महिन्यानंतर 28 जुलैला अमरावती येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत समितीचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक MS रेड्डी, सदस्य बिलाल हबीब, संजय वडतकर, किशोर रिठे व मनोज कुमार खैरनार उपस्थित होते। C1 वाघाला एक वाघीण उपलब्ध करून देण्यास समिती अनुकूल असून काही महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यात आली। त्यात अभयारण्यातील देवहारी गावाचे पुनर्वसन, अवैध चराई थांबविणे तसेच अभयारण्यातून जाणारा बुलढाणा खामगाव हा मार्ग पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे हे महत्त्वाचे मुद्दे असून येत्या 6 महिन्यात काम करण्याचे ठरले आहे। वाघीण आल्यानंतर भविष्यात वाघांच्या संख्येत वाढ होणार ही गोष्ट लक्षात घेता वाघांसाठी 800 ते 1000 किलोमीटरचे क्षेत्र असणे आवश्यक असून त्याकरिता काटेपूर्णा, ज्ञानगंगा, अंबाबरवा व मुक्ताईनगर असा एक सुरक्षित कॉरिडॉर करण्याचे मत वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे बिलाल हबीब यांनी व्यक्त केले आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।